अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। आगामी कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। याबाबत आज आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे। त्यांनी सांगितले की आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार प्रभाग क्रमांक 1 ते 15 साठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असून सदरच्या मुलाखती या दिनांक 25 आणि 26 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे घेतली जाणार आहेत। पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी आणि उमेदवार निवड प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यासाठी या मुलाखती घेतल्या जाणार असल्याचे गंगुले यांनी स्पष्ट केले। दरम्यान आता कोपरगाव शहरातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार स्पर्धा रंगणार असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे। राजकीय पक्षांकडून रणनीती आखणी, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि उमेदवार निवडीची हालचाल सुरू झाल्याने कोपरगावातील राजकारण रंगतदार बनत चालले आहे। रोकटोक मराठीसाठी प्रतिनिधी हाफिज शेखसह शहबाज कुरेशी, कोपरगाव। सार्वत्रिक निवडणुका 2025 साठी आमदार आशुतोष दादा काळे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोपरगाव शहरामधील प्रभाग 1 ते 15 साठी जे काही इच्छुक उमेदवार असतील त्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी शनिवार व रविवार म्हणजे 25 व 26 रोजी होणार आहे। तरी या जे काही उमेदवार असतील, जे इच्छुक असतील, त्यांना निवडणुका लढवायच्या असतील त्या सर्वांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सकाळी 10 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी मुलाखती द्यावा ही त्यांना नम्र विनंती। तुम्ही सांगितलं की मुलाखती घेण्यात येणार आहे, यापूर्वी काही उमेदवार आपले निश्चित झाले आहे का? नाही, अजून उमेदवार निश्चितीचा विषय नाही। अजून आताशी तर प्रोसिजर चालू झालेली आहे। त्यानुसार जे काही कार्यकर्ते आहेत ज्यांनी साधारण 3-4 वर्षापासून आपल्या प्रभागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस पळाले असतील किंवा लोकांचा त्यांच्यावर विश्वास असेल, ज्यांनी जनतेमध्ये जाऊन आमदार आशुतोष दादा काळे यांचं जे काही काम आहे ते पोहोचवण्यासाठी काम केलं असेल, असे जे इच्छुक उमेदवार असतील त्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी यावे।